Hello students, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत हिस्ट्री अँड सिविक्स. इन दॅट हिस्ट्री हा पार्ट आपण घेत आहोत आणि त्यामधील लास्ट चॅप्टर आहे 14 चॅप्टर फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा सर्व चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे एक्सरसाइज बघू शकता. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. नाउ लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज अँड द क्वेश्चन फर्स्ट इज rewrite the statements by choosing the appropriate options. ओके, तर त्यांनी ऑप्शन दिले त्यातला आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे अकॉर्डिंग टू दॅट स्टेटमेंट. And in the first, the state of dash was formed on 1st May 1960. ओके, तो सर याचं उत्तर हे सगळ्यांना माहिती असेल, सोपं उत्तर आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए गोवा, बी कर्नाटका, सी आंध्र प्रदेश अँड डी महाराष्ट्र. सो द करेक्ट ऑप्शन इज द डी महाराष्ट्र. द स्टेट ऑफ महाराष्ट्र was formed on 1st May 1960. Question second. Dash put forth the proposal of Sanyukta Maharashtra with Mumbai in the Mumbai Municipal Corporation. तर या चार जे ऑप्शन दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण रीड करूयात. ए जी टी माडगूळकर, बी आचार्य अत्रे, सी डी व्ही पोतदार आणि डी ऑप्शन आहे शंकरराव देव. तर या चौघांपैकी असा कोण आहे की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि मुंबई महानगरपालिका यावी असं प्रपोजल केलं होतं. तर या चारही ऑप्शन पैकी बी ऑप्शन जो आहे आचार्य अत्रे, राईट. सो आचार्य अत्रे यांनी असं प्रपोजल केलं होतं की संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई सकट मुंबई महानगर म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुद्धा त्यामध्ये यावं यासाठी त्यांनी प्रपोजल केलं होतं. आचार्य अत्रे इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन थर्ड. डॅश accepted the responsibility as फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, राईट. तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी त्याची जबाबदारी स्वीकारली. सो त्यामध्ये ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण, बी पृथ्वीराज चव्हाण, सी शंकरराव चव्हाण अँड डी विलासराव देशमुख. सो इन दॅट ऑप्शन ए इज द यशवंतराव चव्हाण accepted the responsibility as the first chief minister of Maharashtra. ओके, यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी स्वीकारली होती. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. लेट्स सेकंड क्वेश्चन. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन. इन दॅट फर्स्ट, संयुक्त महाराष्ट्र समिती केम टू बी इस्टॅब्लिश्ड. ओके, तर या पाठीमागचं रिझन. आता क्वेश्चन बघा काय आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली का, कशासाठी, त्याचं रिझन आपल्याला इथे सांगायचं आहे. द डिमांड फॉर अ स्टेट ऑफ मराठी स्पीकिंग पीपल ऑफ ऑल रिजन वॉज पुट फोर्थ इन द नागपूर पॅक्ट इन 1953. तर मराठी भाषिक जे लोक होतं त्यांनी अशी डिमांड केली होती किंवा अशी मागणी केली होती की मराठी भाषीय लोकांचा एक प्रांत व्हावा किंवा एक राज्य त्यांचं व्हावं असं त्यांनी मागणी केली होती. There was no positive response from the central government of formation of संयुक्त महाराष्ट्र with मुंबई. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट कडून याच्याकडे या मागणीकडे कोणतेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघितलं नव्हतं. The agitation was made several through strikes, demonstration, rallies, etc., which were organized from time to time. परंतु मराठी भाषिक लोकांनी त्यासाठी काही आंदोलनं केली होती, रॅलीज काढल्या होत्या, पण वेळच्या वेळी ते सगळं हे करत होते पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं किंवा पॉझिटिव्ह वेने बघितलं जात नव्हतं.
as the issue of the demand of Marathi speaking people started becoming complicated, discontent spread throughout the state. परंतु आता मराठी भाषिक लोक यांचा हा जो ही जी मागणी होती ही किंवा हा जो प्रश्न होता हा आता कसा गंभीर बनत चालला होता. मीटिंग वॉज हेल्ड अंडर द लीडरशिप ऑफ केशवराव जेधे ऑन 6 फेब्रुवारी 1956 at टिळक स्मारक मंदिर in Pune, and the संयुक्त महाराष्ट्र समिती was formed. तर जेव्हा मराठी भाषिक लोक ऐकायलाच तयार नव्हते, ते वेगवेगळे स्ट्राईक्स करत होते, रॅलीज काढत होते, थ्रू डेमॉन्स्ट्रेशन करत होते, पण त्यावेळेला त्यांचा हा जो प्रश्न होता हा गंभीर हळूहळू गंभीर होत चालला आणि मग मात्र त्यांना त्याच्यावरती दखल घ्यावी लागली आणि केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली 1956 ऍट टिळक स्मारक मंदिर पुणे. ओके, तर पुण्यामध्ये एक मीटिंग भरवण्यात आली आणि तिथे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. Second question. The role of newspapers was important in संयुक्त महाराष्ट्र movement. तर ही जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणूयात आपण, ओके, तर याच्यामध्ये हा वृत्तपत्रांचा जो काही भाग आहे हा महत्वाचा मानला गेलेला आहे. तर तो कसा इथे आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. The role of newspaper was equally important in the संयुक्त महाराष्ट्र movement. They worked to awaken the people. तर वृत्तपत्रांचं याच्यामध्ये काय रोल होता, तर की ही जी चळवळ चालू आहे संयुक्त महाराष्ट्राची, तर त्याच्यामध्ये लोकांना जागृत करण्यासाठी या वृत्तपत्रांची मदत होत होती. त्यामध्ये नवयुग आहे, प्रभात आहे, नवकाळ आहे, सकाळ, प्रबोधन, केसरी आर न्यूजपेपर्स विच प्लेड इम्पॉर्टंट रोल. तर या नावाची ही जी सगळे न्यूजपेपर्स होते यांनी महत्वाची कामगिरी केली. The Maratha newspaper by Acharya Atare had a significant role in संयुक्त महाराष्ट्र movement. Then Balasaheb Thackeray took pet name Mavla and drew caricature in नवयुग. तर बाळासाहेब ठाकरे यांनी एक टोपण नाव मावळा असं दिलं आणि त्या थ्रू त्यांनी कॅरिकॅचर्स म्हणजे व्यंगचित्र ते काढायला लागले नवयुग या वृत्तपत्रामध्ये आणि त्या या टोपण मावळा या टोपण नावाने ते प्रकाशित करत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख अँड शाहीर डी.एन. गवाणकर aroused public awakening on a large scale through their writings. तर अण्णाभाऊ साठे आहेत किंवा अमर शेख आहेत, शाहीर डी.एन. गवाणकर आहेत, यांनी आपल्या लेखणीवरती किंवा आपल्या त्यांचे ते लोकशाहीर होते, तर त्याच्या थ्रू त्यांनी काय केलं, लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चन थर्ड. राईट शॉर्ट नोट्स. तर स्टुडंट्स, मला जर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच एक्सरसाइजचे इतर कोणत्या विषयाचे एक्सरसाइज हवे असतील तर स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ इतर कोणत्या सब्जेक्टचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून कमेंट करा. ना थर्ड क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स. इन दॅट फर्स्ट संयुक्त महाराष्ट्र परिषद. ओके, तर यावरती आपल्याला शॉर्ट नोट राईटअप करायची आहे. आन्सर. ऑन 12 May 1946 a resolution was passed regarding संयुक्त महाराष्ट्र in the साहित्य संमेलन at बेळगाव. On this background, Maharashtra Ekikaran Parishad was convened under the leadership of Shankarrao Dev at Mumbai on 28 July. A resolution was passed that all Marathi-speaking regions should be united in one state. तर त्यावेळेला त्यांनी काय कायदा पास केला, तर मराठी भाषिक जे लोक आहेत ते एका राज्यामध्ये एकत्रित येतील. It should include the region of Mumbai, Central Province, Marathwada and Gomantak.
सेकंड क्वेश्चन, कॉन्ट्रीब्युशन ऑफ संयुक्त महाराष्ट्र समिती. ओके, तर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान केलेले आहे त्यांच्याबद्दलची इथे नोट आपल्याला लिहायची आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती contributed in the following way to form संयुक्त महाराष्ट्र. First, संयुक्त महाराष्ट्र movement spread throughout the state and reached in rural areas. तर ते ही जी चळवळ आहे ही खेडोपाड्यापर्यंत सुद्धा पोहोचली. Common people also joined the movement spontaneously. सर्वसाधारण माणूस सुद्धा या चळवळीमध्ये भाग घेऊ इच्छित होता. When it was clear that Mumbai will not be included in Maharashtra, Samiti held demonstration to protest and arouse public agitation. जेव्हा लोकांना कळालं की मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात येणार नाही तेव्हा मात्र लोक भडकले. The grand success of संयुक्त महाराष्ट्र समिती in Lok Sabha, Vidhan Sabha and Mumbai Municipal Corporation in 1957 made it clear that the voters were in favor of संयुक्त महाराष्ट्र. तर त्यावेळेला मतदान घेण्यात आलं की मुंबई हे संयुक्त महाराष्ट्रामध्ये यायला हवं की नको, आणि त्यावेळेला ते मतदान चांगल्या पद्धतीनं झालं की मुंबई हे महाराष्ट्रामध्येच यावं. The agitation led by संयुक्त महाराष्ट्र समिती during the visit of Prime Minister Pandit Jawaharlal Nehru made the approach of central government favorable in the formation of Maharashtra state. Okay, so fourth question, complete the following diagram. याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती, सो त्याच्यामध्ये जनरल सेक्रेटरी कोण, प्रेसिडेंट कोण आणि व्हाइस प्रेसिडेंट कोण. सी, जनरल सेक्रेटरी इज द S.M. जोशी, प्रेसिडेंट इज द कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे and vice president is a T.R. Narwani. राईट. सो चला, इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू स्टुडंट्स. बाय बाय.